नमस्कार, कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस। तर आज आपण फक्त 2 ते 3 साहित्यापासून अगदी झटपट होणारी एकदम क्रीमी टेक्स्चरची आईस्क्रीम कशी बनवायची ते बघतोय। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। गाईस, इथे आपण जिम जॅम बिस्किटचा पुडा घेतलेला आहे। हा जो आहे तो 40 रुपयाचा पुडा मी इथे यूज केलेला आहे। बिस्किट आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। जवळपास 2 ते 3 बिस्किट आपण साईडला ठेवणार आहोत। इथे मी मखाने घेतलेले आहेत, यांना थोड्याशा दुधामध्ये मी भिजत ठेवलं होतं। जवळपास फक्त 10 ते 15 मिनिटच मी मखाने भिजवलेले आहेत। 1 चमचा साखर टाकायची आणि हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। जर तुम्हाला दुधाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवताना दुधाचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता। फक्त बॅटर खूप जास्त पातळ आपल्याला करायचं नाही। आता जे बिस्किट आपण साईडला ठेवले होते त्यांची क्रीम आपल्याला वेगळी करायची आहे आणि जेली देखील आपण वेगळी करून घेणार आहोत आणि बिस्किटाची आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत आणि क्रीम देखील आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत। क्रीम जी आहे ती आपण डेकोरेशनसाठी यूज करणार आहोत आणि जेली देखील। आता आपल्याला काय करायचं आहे गाईज, जे बॅटर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं त्यामध्ये हे जे बिस्किटचे आपण तुकडे करून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्सअप करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता गाईज, जर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवलं तर बॅटर खूप जास्त पातळ होऊन जाईल। आता ही जी क्रीम आपण बनवली होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि जेली देखील यावरती टाकायची आहे आणि आपण याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। जवळपास 2 तास मी याला फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे। फ्रीजरमध्ये तुम्हाला याला ठेवायचं आहे। गाईस, 2 तासानंतर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे। आपल्या आईस्क्रीमला दिसायला एकदम भन्नाट दिसती आहे। तुम्हाला मी याला काढून देखील दाखवते। गाईस, यामध्ये जे दूध आहे ते मी 1 कप दुधाचा वापर केला होता। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता। सो गाईस, आपली एकदम भन्नाट टेस्टी अशी आईस्क्रीम बनवून रेडी झालेली आहे। बनवायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। सो या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।